जगात अनेक भक्त झाले, पण काही भक्तांचं प्रेम इतकं तीव्र असतं की देवालाही स्वतः प्रकट व्हावं लागतं. आपण पाहणार आहोत अशाच एका शिवभक्त भक्त कन्नप्पा यांची गोष्ट. दक्षिण भारतातल्या जंगलात थिन्वा नावाचा शिकारी राहत होता, ज्याला आपण ओळखतो भक्त कन्नप्पा. त्याला ना वेद माहिती होते, ना मंत्र, पण त्याच्या हृदयात होती श्रद्धा. एक दिवस त्याला जंगलात तेजस्वी शिवलिंग सापडलं. त्या क्षणी त्याच्या जीवनाचा मार्गच बदलला. कन्नप्पा याला त्या लिंगावर पाणी अर्पण करायचं होतं, पण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं भांडं नव्हतं. म्हणून त्याने पाणी तोंडात भरले आणि तोंडातले पाणी शिवलिंगावर वाहिले आणि आपल्या शिकारलेलं मांसही वाहिलं. कोणालाही हे अयोग्यच विधी वाटेल, पण त्याच्या श्रद्धेत कोणताही बनावटपणा नव्हता. तो रोज यायचा, तेच अर्पण करायचा आणि ते पण मनापासून, प्रेमाने. एक दिवस शिवलिंगाच्या एका डोळ्यातून रक्त व्हायला लागलं. कन्नप्पा घाबरला. त्याने स्वतःचा डावा डोळा काढून शिवलिंगावर डोळ्याच्या जागी जेथे रक्त वाहत होते तेथे लावला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण भक्तीच्या त्या ज्वाळेपुढे त्या वेदना लहान वाटत होत्या. पण लगेचच शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागलं. आता पूर्ण अंध होईल याची जाणीव होती त्याला. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. तो आपल्या दुसऱ्या पायाने त्या डोळ्याच्या जागेवर खून ठेवतो आणि दुसरा डोळा अर्पण करण्यासाठी सज्ज होतो. आणि तेव्हाच आकाश दुमदुमलं, तेजोमय प्रकाश पसरला आणि प्रकट झाले स्वयं भगवान शंकर. ते म्हणाले, कन्नप्पा, तू माझा खरा भक्त आहेस. तुझ्या प्रेमात कोणताही स्वार्थ नाही. म्हणून आजपासून तू नुसता शिकारी नाहीस, तू म्यानमारमध्ये गणला जाशील. आजही आंध्र प्रदेशातलं श्रीकालहस्ती मंदिर भक्त कन्नप्पाच्या भक्तीचं स्मरण करतं. तेथे कन्नप्पाची मूर्ती शिवलिंगाजवळ आहे, जी त्याच्या प्रेमाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. या कथेने आपल्याला शिकवलं की श्रद्धा खरी असेल तर विधी गौण ठरतो. ईश्वर आपल्याला आपल्या हृदयाच्या भक्तीने स्वीकारतो. कन्नप्पासारखी श्रद्धा असली तर देव स्वतः चालत येतो. हर हर महादेव.